साकी नाका येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। या प्रकरणावरून भाजपने प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। भाजप मुंबई शहराध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी आवाज इंडियाशी बोलताना या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आहे। तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही त्यांची मागणी आहे। या संदर्भात आमदार अमित साटम यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूया। आपल्यासोबत सर एक मॅन्युअलमध्ये पूर्ण भेट झालेली मी हा आज साकी नाका या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये जो कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारावरती FIR रजिस्टर करण्याची मागणी केलेली आहे। तसेच या कामाशी संबंधित जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची ही मागणी केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो आणि प्रशासनाने आपल्या कामकाजामध्ये येणाऱ्या काळामध्ये अधिक संवेदनशीलता दाखवण्याची आवश्यकता आहे। येणाऱ्या काळामध्ये अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचं वक्तव्य भाजप आमदार आणि शहर अध्यक्ष अमित साटम यांनी केलेलं आहे। संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।